नमस्कार, मार्गीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मराठी साहित्य परिचय माला या सिरीज अंतर्गत आपली जी काही मराठी साहित्याची चर्चा चालली आहे बघा, तर आपल्या सिलेबसमध्ये दमयंती स्वयंवर हे जे काही आख्यान काव्य आपल्याला अभ्यासाला आहे, तर त्याची आज आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत, त्याची तोंडओळख करून घेणार आहोत। इतर सिलेबसचे आपण जर का घटक पाहिले, म्हणजे अगदी कादंबरी असेल, कथा असेल किंवा नाटकही असेल, तरीसुद्धा दमयंती स्वयंवर हे जे काही आख्यान काव्य आपल्याला अभ्यासाला आहे, तर ह्या सगळ्यांपासून वेगळं आहे बघा। 17व्या शतकात लिहिलं गेलं असल्यामुळं किंवा त्या कालावधीत लिहिलं गेलं असल्यामुळं एक वेगळी छाप त्यावर मराठीची आहे। मराठीची भाषा असेल, मग त्याची साहित्य प्रचुरता असेल, तर या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला अभ्यासाला मिळतात, तर तेही वेगळेपण आपल्याला दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यामध्ये सहज जाणवतं बघा। रघुनाथ पंडित विरचित आहे ते। आता पंडित हा शब्द जेव्हा आपल्यासमोर यायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पांडित्य हा जो काही प्रकार आहे, मग संस्कृत साहित्यामधनं त्याचा उगम असेल किंवा अगदी व्युत्पत्तीशास्त्रानुसार किंवा मग ज्ञानशास्त्रानुसार जरी आपण त्याचा सगळा कालानुक्रम पाहिला तरीसुद्धा पंडित या शब्दाचे बदलत गेलेले अर्थ, पांडित्य करणं हे जे काही आपण वाक्प्रचार त्या अर्थानं वापरतो, तर त्याची ही चर्चा आपल्याला रघुनाथ पंडित हे त्याचे लेखक असल्यामुळं त्या अनुषंगानं करता येईल बघा। आपण दमयंती स्वयंवरच्या आधीचे जरी काव्य पाहिले मराठीतले, तरीसुद्धा आपल्याला जाणवेल की जे काही वेगळेपण दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यानं मराठी साहित्यात रुजवलं, तर त्या वेगळेपणामुळंच हे प्रसिद्ध झालेलं आख्यान काव्य आहे बघा। म्हणजे अगदी आपण सुरुवातीपासून जरी मराठीचा किंवा मराठी साहित्याचा, मराठी काव्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा आपल्याला सहज जाणवेल की ज्ञानेश्वराआधी जे काही संत होते, नामदेव असतील, ज्ञानेश्वर असतील, एकनाथ असतील, नंतर तुकोबा असतील, त्यांच्या साहित्यामध्ये किंवा त्यांच्या काव्यामध्ये अध्यात्म प्रवणता किंवा अध्यात्माला सगळ्यात जास्त महत्त्व होतं। म्हणजे असा आरोपही अनेकदा संत साहित्यावर केला जातो किंवा रघुनाथ पंडिताच्या अगोदर जे काही साहित्य झालं किंवा समकालीनही जे काही साहित्य होतं, की अध्यात्मात गुरफटलेलं ते साहित्य आहे का आणि अध्यात्माच्या पलीकडे त्याची झेप जात नाही आहे का, तर ती झेप जाण्याचं किंवा तो सगळा कालानुक्रम, तो सगळे चौकट मोडण्याचं काम रघुनाथ पंडित यांनी लिहिलेल्या दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यानं मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा। त्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचं आपल्याला मराठी साहित्यातलंच आणि UPSCच्या अनुषंगानंही अभ्यासाला असल्यामुळं महत्त्वाची साहित्यकृती किंवा महत्त्वाचं आख्यान काव्य ते आपल्याला आहे बघा। आपण सहज आख्यान कवितेचे वैशिष्ट्य जरी पाहिले किंवा घटक जरी पाहिले तरी आपल्याला लक्षात येईल की जे काही आख्यान कौशल्य कवी त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो, व्यक्तिदर्शनात्मक जे काही काव्यात्मकता त्यात यायला लागते किंवा प्रसन्न आणि ओघवती जी काही भाषाशैली आहे रघुनाथ पंडितांची, ते एक महत्त्वाचा घटक किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य या आख्यान काव्याचं आहे का, तर याची देखील आपण संयुक्तिक चर्चा त्या अनुषंगाने नक्कीच करू शकतो। चित्रात्मकता असेल, नाट्यात्मकता असेल किंवा रघुनाथ पंडितांनी निर्माण केलेली वातावरण निर्मिती दमयंती स्वयंवरमधली असेल, तर या सर्व अंगांनी किंवा ह्या कंगोऱ्यांनी देखील आपण दमयंती स्वयंवर या आख्यान काव्याचा नक्कीच अभ्यास करू शकतो बघा। अर्थात आपण अनेकांनी ही कथा ऐकली असेल किंवा त्यातल्या ज्या काही थोडे प्रसंग आहेत ते सुद्धा अनुभवले असतील किंवा ऐकले असतील की कशा प्रकारे दमयंती आणि नल या दोघांचं स्वयंवर रचण्यात येतं किंवा मग दमयंतीचं स्वयंवर जे काय आहे त्यामध्ये कशा प्रकारचा वेगवेगळा अनुभव दमयंतीला असेल, नलाला असेल, त्यामध्ये यायला लागतो आणि काय प्रकारचं वेगळेपण त्यामध्ये आपल्याला जाणवायला लागतं। कथारूप असल्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं आहे बघा, परंतु जी काही भाषाशैली, ओघवती भाषाशैली रघुनाथ पंडित वापरतात, तर ती भाषाशैली जर आपल्याला आत्मसात करता आली नाही किंवा ते वेगळेपण आपल्याला जर का कळलं नाही, तर मग थोडंसं कदाचित हे आपल्याला अवघड वाटू शकतं। परंतु आख्यान काव्य असल्यामुळं, आता आख्यान या शब्दाचा जरी आपण अर्थ पाहिला तरीसुद्धा कथा हा त्याचा अर्थ होतो का किंवा मग ओघवत्या शैलीमध्ये एखादी गोष्ट सहजरित्या सांगणे असा त्याचा अर्थ होतो का, तर या अनुषंगाने देखील आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ पाहता येतील। म्हणजे असं म्हटलं जातं की संस्कृत महाकाव्याचा आदर्श ठेवूनच त्या कथानकावर मराठीत लिहिले गेलेलं हे महत्त्वाचं काव्य आहे आणि भास्कर भट बोरीकरानंतर रघुनाथ पंडित हा जो काही आहे तो हा पहिला मानकरी या आख्यान काव्यामधून आपल्याला समोर येतो। म्हणजे संस्कृत साहित्याची जरी आपण चर्चा अनुषंगाने केली तरीसुद्धा श्रीहर्षाचं जे काही नैषधीय चरित्र आहे त्याची सरळ छाप आपल्याला रघुनाथ पंडितांच्या दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यावर अनुभवायला किंवा पाहायला मिळते बघा। मग यावर अनेकदा टीकाही अशी होते की ते जशास तसं त्यांनी कॉपी केलेलं आहे किंवा मग ज्याला आपण म्हणूयात की जशास तसं त्यांनी ते मराठीकरण केलेलं आहे का, तर तुम्ही जेव्हा ते हळूवार वाचायला लागाल किंवा अनेकदा वाचाल तेव्हा तुम्हाला सहज जाणवेल की काय वेगळेपणा रघुनाथ पंडितांनी त्यांच्या लिखाणामध्ये किंवा संस्कृतचं मराठीत रूपांतर करताना आणलेलं आहे। म्हणजे त्यांची जी काही ओघवती भाषाशैली आहे, म्हणजे संस्कृतचं केवळ अनुकरणच रघुनाथ पंडित यांनी केलेलं नाही आहे, तर त्यांचा जो ओघवती भाषाशैलीचा वेगळेपणा आहे तर तो सुद्धा ओतप्रोत भरलेला आपल्याला दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यामध्ये पाहायला मिळतो बघा। म्हणजे दमयंती ही विदर्भाची जी काही भीमक राजा आहे त्यांची कन्या आहे, मग त्यामध्ये दमयंतीचे जे काही सख्या आहेत, शारदा महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, हंस हे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, नलदूत महत्त्वाचं कॅरेक्टर आहे, नारद आहेत, इंद्र आहे,
या सगळ्या कॅरेक्टर्सच्या किंवा या सगळ्या पात्रांच्या अनुषंगाने देखील एक वेगळा पटच रघुनाथ पंडित वाचकांसमोर किंवा साहित्य विश्वामध्ये निर्माण करण्याचा वेगळा प्रयत्न करतात बघा. त्या अनुषंगानं मी जर सुरुवातीला सांगितलं की ज्ञानेश्वर आदी जे काही संत होते त्यांची जी काही काव्यरचना होती ती आध्यात्मिक अंगानंच सगळी होती का आणि त्यातच अडकून पडलेली होती का, आणि रघुनाथ पंडितांनी दमयंती स्वयंवराच्या अनुषंगानं मराठीमध्ये शृंगारिकमध्ये एक वेगळी पद्धत अवलंबण्याचा किंवा शृंगारिक अर्थाने एक वेगळं काव्य रचण्याचा प्रयत्न केला आहे का, तर याची सुद्धा संपूर्ण चर्चा आपण त्या अनुषंगानं नक्कीच करू शकतो बघा. म्हणजे दमयंतीच्या सौंदर्याचे जे काही वेगळेपण असेल किंवा दमयंतीचं सौंदर्य सांगण्याचं जे काही वेगळेपण रघुनाथ पंडितांचं असेल, नलराजाचं जे काही पौरुषत्व सांगण्याचं किंवा नलराजाचं विशेषत्व सांगण्याचं जे काही वेगळेपण असेल, तर त्या अनुषंगाने देखील आपण दमयंती स्वयंवरची वेगळी चर्चा नक्कीच करू शकतो बघा. म्हणजे आपण व्यक्तिरेखा जसं मी सुरुवातीला सांगितलं की नारद, इंद्र, शारदा, भीमक राजा, दमयंतीची आई, नलदूत या सगळ्या व्यक्तिरेखा त्या अनुषंगाने यायला लागतात बघा. आणि त्यांच्या तोंडून आलेले जे काही संवाद आहेत किंवा ज्या काही ओवी आहेत, ओघवत्या ओळी आहेत, तर त्या देखील महत्त्वाच्या आणि अतिशय शृंगारिकतेकडे जाणाऱ्या आहेत हे देखील आपल्याला त्यातून नक्कीच लक्षात येईल. म्हणजे प्रेमभावनेनं आपण जरी दमयंती स्वयंवर पाहिलं किंवा मग नलाचं आणि दमयंतीचं जे काही हंसाच्या माध्यमातून असेल किंवा नलदूताच्या माध्यमातून असेल झालेला संवाद असेल, तर तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय रम्य संवाद आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतो बघा. आता प्रेम या अनुषंगानं आपण जरी दमयंती स्वयंवर पाहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा प्रेम हे कशा प्रकारे वेगळं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की ढाई आखर प्रेम के पढे सुपंडित होय, जे काही कबीरांनी म्हटलेलं आहे, तर ते प्रेम दमयंती आणि नल यांच्यामध्ये जे काही प्रेम आहे त्यापेक्षा कसं वेगळं आहे, तर याची सुद्धा चर्चा आपण एकंदर दमयंती स्वयंवर या अनुषंगानं नक्कीच करू शकतो बघा. म्हणजे नलराजाचं त्यामध्ये जे काही वर्णन आलेलं आहे की 64 कला त्याला अवगत होत्या का, किंवा त्याचं जे काही शरीर सौंदर्य होतं, त्याचा जो काही वेगळेपणा त्या अनुषंगानं होता, त्याची जी काही हुशारी होती, पांडित्य होतं, ते दमयंतीला भावलेलं होतं का, आणि त्यामुळेच त्याला वरण्याचा प्रयत्न दमयंती करते का, तर ह्याची सुद्धा चर्चा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळते. आपण सहज दमयंती स्वयंवर वाचलं तरी आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी ती मूर्छित होऊन पडते स्वयंवरामध्ये तेव्हा ती सहज म्हणायला लागते की औषध न लगे मजला. तर हे जे काही भाषा सौंदर्य रघुनाथ पंडित अवलंबण्याचा प्रयत्न करतात तर ते काय आहे, वेगवेगळे अलंकार त्यामध्ये यायला लागतात. मग औषध न लगे मधला म्हणजे श्लेष आहे का, काय प्रकारची वेगळी कोटी दमयंती स्वयंवरमध्ये रघुनाथ पंडित करतात. म्हणजे त्याआधी आपण नैषधीय चरित्र पाहिलं किंवा संस्कृत साहित्याची जरी चर्चा केली तरी सुद्धा मराठीमध्ये जे वेगळेपण यायला लागतं की श्रीकृष्ण वरा मी नवरी, श्रीकृष्ण न वरा मी नवरी. तर हा जो काही श्लेष आहे किंवा कोटीच्या अनुषंगानं असेल, वेगवेगळे अलंकार यायला लागतात, तर त्या अनुषंगानंच वेगळेपण दमयंती स्वयंवरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं का. इंद्राचा जो काही हिजीब त्यामध्ये आहे त्याचं आलेलं जे काही वर्णन आहे किंवा त्यानं दमयंतीसोबत साधलेला संवाद आहे, आणि मग दमयंतीचा वेगळा इंद्रासोबत असलेला संवाद आहे, तेही वेगळेपण आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. स्वयंवराच्या मंडपात गेल्यानंतर जे काही 5 नळ तिच्या समोर वेगवेगळे असतात, तर त्यामध्ये तिला खरा नळ ज्यावेळी सापडायचा असतो तर त्यामध्ये वर्णन आहे की शारदेनं केलेलं, होतील नंदन विलास जयास तोहा, आहे धनंजय ही धर्मही जाणतो हा, रत्नाकरी तुझं विराजविता विहारी, हा पाहिजे तरीवरी नळरूपधारी. तर हे म्हटल्यानंतर दमयंतीला कळायला लागतं की हा आता माझा खरा नल आहे आणि यालाच मी वरायला हवं. तर या अनुषंगानं स्वयंवराची जी काही वेगळी चर्चा आहे किंवा नल शोधण्याची जी काही वेगळी चर्चा आहे, तर त्याचाही एक वेगळा पट रघुनाथ पंडित वाचकांसमोर ठेवायला लागतात बघा. आणि त्याच अनुषंगानं दमयंती स्वयंवरचं वेगळेपण आपल्याला जाणवायला लागतं. तुम्ही अगदी UPSCनं विचारलेले प्रश्न जरी दमयंती स्वयंवरचे पाहिले तरीसुद्धा तुम्हाला जाणवेल की जी काही भाषाशैली आहे, संस्कृत प्रचुरता आहे, किंवा मग श्रीहर्षाचं जे काही नैषधीय चरित्र आहे त्यामधून घेतलेल्या काही गोष्टी असतील, तर या संपूर्ण या अनुषंगाच UPSCनंही अनेकदा दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यावर प्रश्न विचारलेले आहेत बघा. परिचय मालाच असल्यामुळं थोडक्यात होईल तेवढा आपण सांगण्याचा त्या अनुषंगानं प्रयत्न केला आहे. तुम्ही दमयंती स्वयंवर अनेकदा वाचूनही त्या अनुषंगानं नेमकं रघुनाथ पंडितांचं वेगळंपण, नेमकं रघुनाथ पंडितांची भाषाशैली, त्यामध्ये आलेले विविध रचना, स्वयंवराचं असलेलं वेगळेपण या अनुषंगानं देखील त्याची चर्चा करू शकता किंवा ते समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता बघा. तर ही एकंदर आपली दमयंती स्वयंवर या आख्यान काव्याबद्दल चर्चा होती. धन्यवाद.